या जनतेला त्या ठिकाणी विश्वासात घेऊन लोकांना कसं त्या ठिकाणी या सत्तेच्या माध्यमातून त्याचा उपयोग होईल, त्याची कशी कामं मार्गी लागतील, कसा त्यांचा फायदा त्या ठिकाणी करता येईल, हा एक प्रामाणिक प्रयत्न या सगळ्या माझ्या कामात त्या ठिकाणी राहील. मी आता येत असताना माझं जोरदार जल्लोषी स्वागत झालं, कार्यकर्त्यांनी केलं. मी या जी वास्तू आहे या वास्तूला सुद्धा त्या ठिकाणी नमन केलं की एका माझ्यावर जी जबाबदारी आहे या 5 वर्षामध्ये त्या जबाबदारीला न्याय मिळू दे आणि काहीतरी चांगलं भव्य दिव्य असं काम माझ्या हातातनं उभं राहू दे. मी म्हटलं होतं की मूलभूत सुविधा ज्या आहेत, रस्ते, वीज, पाणी, आरोग्य, शिक्षण, हे तर जनतेचा हक्कच आहे, अधिकार आहे, ते तर आम्ही देणारच आहोत. पण काहीतरी अशी ठळक कामं जी शाश्वत विकासाची, जी कणकवली शहरामध्ये उभी राहतील आणि खरं तर एक मोठं शहर कणकवलीतलं या जिल्ह्यातलं ज्याला सगळ्या प्रकारचं महत्व आहे, व्यापाराचं एक केंद्र आहे, राजकीय दृष्ट्या महत्वाचं आहे, आध्यात्मिक दृष्ट्या महत्वाचं आहे, सांस्कृतिक सामाजिक दृष्ट्या शैक्षणिक दृष्ट्या मोठं शहर आहे. या शहराला साजेसं काम आपल्याला उभं करायचं आहे. त्या शहराची जी एक इमेज आहे, प्रतिमा आहे, ही कशी त्या ठिकाणी चांगली निर्माण करता येईल हा प्रयत्न आमचा त्या ठिकाणी राहणार आहे आणि तो करेन. आणि याच्यासाठी मला कणकवलीवासियांचं सहकार्य लागणार आहे. माझ्या कार्यकर्त्यांनी सुद्धा फार मोठी मेहनत घेतली, माझे सगळे जे सहकारी नेते आहेत त्यांनी सुद्धा फार मोठी मेहनत घेतलेली आहे, सर्वच पक्षाची, आमच्या शहर विकास आघाडीची. आणि जे नगरसेवकला उमेदवारी सेविका म्हणून नगरसेवक म्हणून उभे होते त्यांनी अटीतटीची लढाई केली, काहींना त्या ठिकाणी पराभव पत्करावा, काही लोक 8 नगरसेवक माझे निवडून आलेले आहेत. पण आज मी नगराध्यक्ष झालेलो आहे, म्हणजे तेच त्या ठिकाणी सगळे नगराध्यक्ष झालेले आहेत. जे कोण जे आहेत म्हणजे संदेश पारकर हे तुमचं त्या ठिकाणी प्रतिनिधित्व करेल आणि तुमचे जे काही वार्डातले प्रश्न असतील, तुमचे जे काही समस्या असतील, त्या सगळ्या समस्या या नगराध्यक्ष पदाच्या अधिकारातून मी सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन.